पहिल्यांदा ज्यावेळेस 1-2 ट्रॉफीज आल्या तर त्या अशा कुठेतरी रॅन्डम पडलेल्या होत्या. हट्ट केला की तुम्ही याच माझ्या नाटकाला. बरं. नाही रे कोण नाटक बिटक बघणार आहे, काय मला वेळ मिळणार. आपलं भरतनाट्य मंदिरला त्यांना घेऊन आलो. जसं आपलं शटर ओपन केलं, बाहेर सगळं पब्लिक असं जोरात ओरडाओरडी चालू सगळं. आणि माझी नजर फक्त शोधते बाबांना की कुठे, आणि ते गेट पाशी थांबत होते. आणि त्याच्या डोळ्यातलं ते पाणी दिसत होतं तेवढं लांबून सुद्धा, की ते प्राऊड फील असतं ना की यार आपल्या मुलांनी कमवले रे कुठं. मी 37 पात्र केलेत आतापर्यंत. आपण म्हणतो ना पहिलं प्रेम ते पहिलं प्रेम, नाटक पहिलं लिखाण झालेलं. त्याच्यामध्ये रजनी नावाचं एक कॅरेक्टर मी लिहिलं होतं. त्यांना रजनीकांत म्हणून ते कॅरेक्टर खूप आवडलं माझं. ये सुमन, ये मी काय म्हणतो, तू माझ्यासारखी दिसती का मी तुझ्यासारखा दिसतो. नाही म्हणजे लोक मला म्हणतात मी कृष्णासारखा दिसतो, पण लोक काय म्हणतात की कृष्ण तुझ्यासारखा दिसतो का मी तुझ्यासारखा दिसतो. ऑब्झर्वेशन हा एकमेव पर्याय खूप आहे अभिनेत्यांसाठी किंवा ऍक्टर लोकांसाठी. ऑब्झर्वेशन करा, वाचन खूप महत्वाचं आहे. जे पंच मी काढलेत ना, आणि ते पंच कधी फेल नाही जात, कारण मला त्या पंचवर स्वतःवर विश्वास आहे. बॉस तो मी काढलाय, इथं लाफ्टर येणार म्हणजे येणार. काय संबंध, अरे हो लाफ्टर येणार आहे की नाही रे तू बघ, मी म्हणतो की अरे नाही होणार, तू कुठं काय याच्यात कोण हसते का. ऍक्च्युअल मध्ये जर घडलं, जिथं 5 सेकंद होते तिथं 10 सेकंद पब्लिक हसत होतं. अगदीच आता मी 10-12 वर्ष मी म्हणाल तुम्हाला की जे मी कंटिन्युटी करतोय, मी 6-7 वर्ष जे बॅकस्टेज केल्याचं एकमेव कारण तेच आहे. खूप शिकावं लागलंय मला, खूप खडतर प्रवास द्यावा लागलाय. ते कुठंतरी आता जनरेट झाले, कदाचित त्या एका गोष्टीमुळे तुम्ही आज मला इथं बोलू. नमस्कार, मी अनिरुद्ध. आपल्या सर्वांचं स्वागत करतो टॉक विथ अनिरुद्धच्या नवीन एपिसोडमध्ये. आता या एपिसोडमध्ये आपण कोणाला भेटणार आहोत, तर या एपिसोडमध्ये आपण भेटणार आहोत एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व, जे लेखक आहेत, दिग्दर्शक आहेत आणि एक उत्कृष्ट अभिनेता आहेत, की ज्यांनी अभिनय क्षेत्रामध्ये अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी केलेली आहे. अनेक नाटकांचं दिग्दर्शन केलेलं आहे, एकांकिकेचं दिग्दर्शन केलेलं आहे, शॉर्ट फिल्म्स केलेल्या आहेत आणि नवीन क्षेत्रामध्ये तेही पदार्पण करत आहेत. आता या व्यक्तिमत्वाला आपल्याकडे बोलवण्याचं कारण म्हणजे जे काही नवीन कलाकार आहेत, ज्यांना अभिनय क्षेत्रामध्ये काही उत्तुंग कामगिरी करायची आहे, अभिनय करायचा आहे, काही नवोदित मुलं आहेत की ज्यांना दिग्दर्शन करायची आवड आहे, काही लेखक आहेत की ज्यांना काय लिहायचं हे समजत नाही. हे सर्व करत असताना आपल्याला एक इन्कम सोर्सही हवा असतो. तर या सगळ्यांच्या बाबतीत मार्गदर्शन करण्यासाठी म्हणून आज आपण इथं बोलवलेलं आहे. आपले आजचे गेस्ट आहेत मॅडी शेख सर. नमस्कार मॅडी सर. आणि टॉक विथ अनिरुद्धच्या नवीन एपिसोडमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आमच्या प्रेक्षकांना ऐकायला आवडेल की तुम्हाला इथं येऊन कसं वाटलंय आज. नाही, आज मला म्हणजे खरं तर खूप छान वाटलंय, कारण अपेक्षित नव्हतं असं कधी की कोणी असं बोलवेन गेस्ट म्हणून आणि असं बोलायला कोणीतरी संधी देईल म्हणून. त्यासाठी खरंच तर तुमचं अनिरुद्ध खूप थँक्यू सो मच. छान वाटतं खरंच, कारण कसं होतं जनरली कलाकारांना असं प्रोत्साहन कोणी देत नाही, आणि आपण आठवणीने बोलवलं, फोन केलात आणि म्हणलात की बाबा असं असं आम्हाला करायचं, चॅनल आहे आमचं आणि तुमचं थोडंसं मार्गदर्शन हवंय. मार्गदर्शन देण्या इतपत आता आम्ही आहे नाही माहीत नाही, बट नक्कीच त्यांना मी सांगू शकतो की बाबा जो काय माझे अनुभव असतील, आम्ही जो काही चढ उतार पाहिलेत ते नक्कीच मी शेअर करू शकतो. हो, कारण काय आहे सर, तुम्हाला बोलवण्यामागचं कारण की तुमच्या हाताखाली बऱ्याच मुलांनी अभिनय केलेला आहे. बरीच मुलं अशी आहेत की ज्यांना नवीन क्षेत्रामध्ये उतरायचं आहे, या क्षेत्रामध्ये येऊन काही ना काहीतरी करायचं आहे आणि त्याचं मार्गदर्शन तुम्ही करावं अशी आमची इच्छा होती, म्हणून इथं तर तुम्हाला आता बोलवण्यात आलेलं आहे. आणि या सगळ्या क्षेत्रांकडे वळण्याआधी आपण जाणून घेऊयात की सरांचं लहानपण कसं होतं, किंवा सरांना लहानपणापासूनच या क्षेत्रामध्ये येण्याची इच्छा होती का. तर मॅडी सर, आपलं लहानपण कसं होतं आणि आपल्याला या क्षेत्रामध्ये येण्याची इच्छा लहानपणापासूनच होती का ते नंतर आपल्याला थोडी थोडी कळत गेली. ते म्हणतात ना, बीज कुठेतरी पेरलेलं असतं. ऍक्च्युली आमचे आजोबा लहानपणी, म्हणजे मी लहान असताना आजोबा आमचे घोडे नाचवायचे गावाला, असं आम्हाला कळालं होतं हळूहळू. ते म्हणतात कुठेतरी ते बीज पेरलं जातं असंच काहीतरी पद्धतीचं. अगदीच शाळेत असताना झेडपी आमचं जिल्हा परिषद, त्याच्यामध्ये आम्ही गॅदरिंग मध्ये भाग घ्या, सोंगाड्याचे रोल करा, हे करा ते करा, मुलींसोबत नाचा, असे म्हणजे वेगवेगळे आम्ही उपक्रम करत राहत होतो. किंवा त्यातनं जरा इच्छा निर्माण झाली. ते पुढे जाऊन आता ते कला क्षेत्रात म्हणजे कंटिन्युटी होईल असं वाटलं नव्हतं कधी, किंवा ते एक आवड म्हणून करत, आवड म्हणून जपत होते. जसं कॉलेज लेवलला मी एंटर झालो तर मग काही गोष्टी कळायला लागल्या की नाटक असं गोष्टी असतात, हे पाहावं, हे करावं. मग बऱ्याच आम्हाला मार्गदर्शक, आम्हाला गुरु मिळाले किंवा काही सर आहेत, त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं, अशा पद्धतीने तुम्ही काम करत राहा म्हणून. मग ते प्रत्येक जण म्हणतो ना की कुठेतरी एक तुम्हाला लिंक लागणं गरजेचं असतं. एक वे तुम्हाला मिळाला मग तुम्ही ते सोडत नाही. सो असेच एक प्रवास आमचा सुरू झाला, तो जो चालू आहे तो अजूनही चालू आहे. वा वा वा, छान.
सरांना लहानपणापासूनच आवड होती, म्हणजे त्यांचे आजोबा जे काही कला क्षेत्रामध्ये होते त्याच्यातून त्यांची आवड निर्माण झाली हे आपल्याला कळलेलं आहे. सर, मला तुम्हाला विचारायला आवडेल, म्हणजे या अभिनय क्षेत्रामध्ये तुम्ही कधी आलात, कधीपासून आलात आणि कोणापासून अशी प्रेरणा मिळाली की आपण अभिनय करावा असं तुम्हाला कधीपासून वाटलं? कॉलेज लेवलच अगदीच मी म्हणालो तसं की आपण यंग असताना जनरली ना आपण फर्म गोष्टी घेत नाहीत की नाही का आपल्याला काय करायचंय, पण अगदीच कॉलेज 11वी-12वीला असताना ना पुरुषोत्तम करंडक करायचं आहे किंवा भरत करंडक करायचं, अशा वेगवेगळ्या स्पर्धा असतात असं नुकतंच ऐकलं होतं. काय बाबा ही गंमत म्हणून आम्ही पाहायला गेलो होतो आणि मग त्यावेळेस कळालं की असं नाटक वगैरे होतं. मी म्हटलं अरे बापरे, आपण जे पाहत आलो किंवा करत आलो हे वेगळंच आहे आणि आता हे अशा स्पर्धा पण असतात आणि ते कॉलेज लेवलला, म्हणजे आपल्या पुण्यातच इतक्या जास्त कॉलेजेस आहेत आणि एवढे स्पर्धक आहेत, म्हणजे आपल्याला टिकावं लागणं अवघड आहे. मग आपण त्या हळूहळू त्याच्यात जरा गोष्टीत भाग घेऊयात. मग मी साधारण आता 12 वर्ष झालीत या इंडस्ट्रीमध्ये काम करतोय आणि त्याच्यामध्ये चांगली गोष्ट म्हणजे काय की मी खूप जास्त करून बॅकस्टेज केलंय आणि मी म्हणतो की कुठलाही कलाकार पहिल्यांदा घडतो तो फक्त बॅकस्टेजमुळेच आणि बॅकस्टेज करत करत आम्ही आता कंटिन्युअस या गोष्टीमध्ये आहोत. मग थोडं थोडं अभिनय शिकायला मिळालंय, लेखन करायचं कसं कळतंय, दिग्दर्शन कसं करतात, पाहून पाहून सगळ्या गोष्टी शिकलोय आम्ही. असं कोणी स्पेसिफिक गिरवून तर अगदीच नाही सांगितलेलं. आपण नक्कीच त्या प्रवासात आम्हाला आमचे काही गुरु आहेत, मार्गदर्शक आहेत, ते आम्हाला भेटलेत. मकरंद सर म्हणून आहेत आमचे, मकरंद घोडके आणि योगेश घाडगे म्हणून आहेत. कदाचित हे दोघं नसते तर मी आज नसतो इथे असं म्हणू शकतो, कारण यांनीच अगदीच बोर्ड धरून मला वरती आणलंय. ते म्हणाले की असाच आहे प्रवास, जा, वेळ पडले तिथं फटका दिलाय, जिथं गोंजारायचं तिथं गोंजारले व्यवस्थित. पण एक म्हणतो ना आपण कुठेतरी कोणीतरी असावंच आपल्याला गुरु वगैरे, त्या पद्धतीने मी त्यांना मानतो खरं तर. बरोबर. या क्षेत्रामध्ये येण्याच्या आधी आपल्याला असं कळतंय की सरांनी अभिनयाचे धडे घेतलेले आहेत, सरांनी अभिनय शिकलेला आहे. मकरंद घोडके सर असतील, योगेश घाडगे सर असतील, यांच्याकडून त्यांना एक प्रेरणा मिळालेली आहे. तर नवोदित कलाकारांसाठी हे खूप मार्गदर्शनात्पर आहे की आपण अभिनय शिकल्याशिवाय पुढे जाऊ नये. नुसताच अभिनय येतोय म्हणून आपण करतो तर असं नाही, अभिनय शिकूनच आपण पुढे जाऊ शकतो. अभिनय क्षेत्रामध्ये आपल्याला गुरु हवा हे आपल्याला या सरांच्या संभाषणातून कळलेलं आहे. सर, आम्हाला ऐकायला आवडेल की आपण आता अभिनय करत असताना, दिग्दर्शन करत असताना तुम्हाला कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागला, किंवा एक गमतीदार प्रश्न असा आहे की तुम्हाला घरच्यांची साथ कशी मिळाली? म्हणजे हा खूप महत्वाचा प्रश्न आहे बरं का. कारण कसं आहे माहिती का, एक आपण मध्यमवर्गीय याच्यात बिलॉंग करतो किंवा आपली परिस्थिती खूप मोठी अशी नाहीये किंवा बापजादांनी आपण कमवून ठेवलंय आणि चला रे उधळूयात असं काही गोष्ट नाही. बरोबर. सगळे आमच्याही घरी आम्ही, म्हणजे आमच्या वडिलांचं पण कसं की आल्यानंतर इथं राहिले, त्याच्यानंतर त्यांनी स्वतःचं काहीतरी करिअर घडवलं, आम्हाला शिक्षण दिलं, मग पुढे आम्ही याच्यात कंटिन्युटी केली. कसं होतं, प्रत्येक म्हणजे कुठल्याही आई बापाला असं वाटतं की मुलाने चांगलं शिक्षण घ्यावं, 2 पैसे कमवण्याची त्याला अक्कल यावी आणि मग पुढे त्याचं नशीब त्याच्याकडे. आमचंही असंच कुठेतरी होतं, एक छोटंसं माइंडसेट घेऊन तशा मध्यमवर्गीचा. पण त्याच्यातही कसं होतं की जसं हे म्हणालो की एकदा आवड निर्माण झाली ना त्याच्यापासून पिछा सुटत नाही. म्हणजे जेव्हापासून या क्षेत्रात एंटर झालो नंतर माघार हा प्रकारच झाला नाही, कधी गॅप पडला किंवा 2 महिने सोडून दिले असं झालंच नाही. त्याच्यामुळे काय झालं की कुठंतरी ते व्यसन सारखंच जनरेट झालं आम्हाला आणि मग त्याच्यामध्ये इन्कम सोर्स नाहीच. म्हणजे नाटक म्हणजे इन्कम हा खूप चुकीची कन्सेप्ट आहे. लोकांना पहिलं वाटायचं, उलट पैसे जातात. अशा वेळी तुम्हाला मग पाहायला गेलं तर जागा मिळत नाही. आता आमच्या लिटरली कॉलेज टायमिंगला, कॉलेजमधनं पण बऱ्याचदा काही गोष्टी इंटरनल असल्यामुळे ना आम्हाला हॉल सुद्धा मिळत नव्हता. आम्ही मंदिरात मिळेल त्या फुटपाथवर, अगदीच कुठं त्या कॅनल शेजारी वगैरे जागा मिळेल तिथे आम्ही प्रॅक्टिस केली. आणि या प्रॅक्टिसचा फायदा इतका झाला की आम्हाला डाऊन टू अर्थ राहण्यासाठी ना खूप मदत झाली. म्हणजे जे पण माझे टीम मेंबर्स होते ना सगळ्यांनी इतकी सुंदर साथ दिली होती आणि तसंच मग हळूहळू प्रवास सुरू जात होता की बाबा कुणी असं माघार नव्हतं घेत की असं करूयात का, तसं करूयात का. अगदीच म्हणजे आम्हाला प्रश्न विचारायचे की तू ऍक्टर आहेस का? हो सर, थोडंसं मला जमतं बरं का. म्हणजे काय रे तू ऍक्टर म्हणजे काय केलंस? काय नाही सर, छोटं मोठं रोल केलंय. मग तुझ्याकडे काय अभिनय म्हणजे काय आहे तुझ्याकडे? सर मी कॉमेडी करतो. काय तुझ्याकडे प्रूफ काय आहे कॉमेडी करण्याचं? अरे सर काही नाही. मग त्यावेळेस कळालं की आपल्याला प्रूफ द्यावा लागतो. मग ज्यावेळेस एक आम्ही त्याक्षणी नावाचं नाटक केलं, त्याच्यात कॉमेडीचं एक मला बेस्ट ऍक्टर म्हणून मला अवॉर्ड मिळाला. त्याच्यानंतर त्याचे पुढे ज्यावेळेस प्रयोग झाले त्याला 3रा क्रमांकही मिळाला आणि भली मोठी ट्रॉफी अगदीच घरी घेऊन आलो. आणि ज्यांनी मला म्हणलं की काय रे बाबा, मग त्यांना दाखव अशी ही ट्रॉफी आहे. तर पहिला प्रश्न हाच होता की ट्रॉफी ठीक आहे रे, पैसे किती मिळाले? अरे म्हटलं तर यार इतकं मेहनत आम्ही केली आहे, आम्हाला असा त्रास झाला, आम्ही काय काय केलंय, जेवलो नाही व्यवस्थित वेळेवर, लोकांना रात्रभर आम्ही हे करायचो. पण त्यांना पहिला प्रश्न हाच होता की अर्निंग काय. मग हा माइंडसेट बदलायला थोडा वेळ गेला माझा की बाबा हे असं सहज येणार नाहीये.
मग कंटिन्यू करत राहिलो. मग त्यांना कळालं की अरे हे येड आहे ह्याच्या नादाला लागू नका. मग ते आता त्यांना ते इतकं अंगवळी पडले. लिटरली माझ्या घरी एक कन्सेप्ट बदलली याच्यामुळे. पहिल्यांदा ज्यावेळेस 1-2 ट्रॉफीज आल्या तर त्या अशा कुठेतरी रॅन्डम पडलेल्या होत्या. पण ज्यावेळेस माझ्या वडिलांना आणि कळायला लागले की एक दिवस मी त्यांना म्हणलं, हट्ट केला की तुम्ही याच माझ्या नाटकाला काही करा. नाही रे कोण नाटक बिटक बघणार आहे, काय मला वेळ नसतो. म्हटलं तुमचा जेवढा दिवसाचा पगार आहे ना तो मी देतो तुम्हाला, तुम्ही चला माझ्यासोबत. आपलं भरतनाट्य मंदिरला त्यांना घेऊन आलो. प्रयोग होता त्या क्षणीचा आणि त्यांना म्हटलं बसा प्रयोग पहा. तिकीट वगैरे सगळं काढून दिलं. सुंदर प्रयोग झाला. भरभरून टाळ्या आल्या. जसं आपलं शटर ओपन केलं बाहेर सगळं पब्लिक असं जोरात ओरडाओरडी चालू सगळं. आणि माझी नजर फक्त शोधते बाबांना की कुठे आहेत. आणि ते गेट पाशी थांबत होते आणि त्याच्या डोळ्यातलं ते पाणी दिसत होतं तेवढं लांबून सुद्धा की ते प्राऊड फील असतं ना की यार आपल्या मुलांनी कमवले रे कुठे. आपल्या मुलांनी 4 मुलं आहेत त्याच्या ओळखीची, त्याला चेअरिंग करतायत, त्याला प्रोत्साहन देत आहेत. तर मग आपण का असं करू. त्याच रात्री म्हणजे मी घरी जायच्या पर्यंत आमचा काहीतरी 12:30-1 वाजता काहीतरी प्रयोग होता. रात्री माझ्या बाबांनी काचेचं एक शोकेस तयार केलंय, त्याच्यावर सगळ्या त्याच्या ट्रॉफी सजवलेल्या आहेत. वा. ही माझी पहिली पोचपावती होती. नाही, हा क्षण अनुभवण्यासारखा आहे की वडिलांनी दिलेली सुंदर पोचपावती सरांना मिळालेली आहे आणि अशीच पोचपावती प्रत्येक नवोदित कलाकाराला घरच्यांकडून मिळो. सर आपलं आता लग्न झालंय तर लग्न झाल्यानंतर तुमच्या मिसेसची या क्षेत्रामध्ये येण्यासाठी तुम्हाला साथ कशी मिळाली. खरं तर सांगू का, ज्यावेळेस म्हणजे लग्न झालं कमवता अगदीच मी नव्हतो त्यावेळेसही. अगदीच कॉलेज लाईफ संपलेली आणि नवीनच जॉब सर्चिंग वगैरे चालू होतं. पण अगेन हे नाटकाचं वेळ संपलेलं नाही. 24 तास बाहेर. घरातले फक्त हेच ओरडायचे तू झोपायला कधी येतोस घरी, जेवणाचा तर पत्त्या नाही. आणि मग याच काळात असं झालं की ते रिलेटिव्ह मधले आहेत आमच्या आणि ते पाहत होते आम्हाला की बाबा हा मुलगा असं करतो तसं करतो हे करतो ते करतो. आता त्यांनी जेवढं मला पाहिले त्यानुसार त्यांनी एवढं जजमेंट केलं की हा काहीतरी त्या क्षेत्रात काम करतो. आता मी तिला म्हणजे अगदीच हा खूप गमतीदार किस्सा आहे. मी तिला अजूनही प्रश्न विचारतो की बाई तुझ्या बाबांनी माझ्याकडे बघून काय बघून तुला दिलं. एकतर दिसायला काय खूपच असा खूप ग्रेट नाहीये मी, पण ते म्हणले की तुमचा स्वभाव, तुमचं काम जे तुम्ही करता त्याच्याबद्दलचं जे तुमचं आत्महत्या आहे ना ते पाहिली माझ्या कामाबद्दलची प्रामाणिकता. त्यांना ते खूप आवडलं. म्हणजे त्यांना मी जेव्हा आवर्जून सांगायचो की काका हे बघा नाही असं आहे तसं आहे, त्यांना ते खूप आवडलं. ते म्हणले की यार हा ऍटलिस्ट माझ्या मुलीला ना उपाशी ठेवणार नाही. वा. मग हा कुठेतरी त्यांचा माझ्यावरचा विश्वास म्हणा किंवा अगदीच काहीतरी वेगळंच. कारण जनरली पहा ना तुम्ही की लग्न ठरताना मुलीच्याकडचे आजकाल ते कितीतरी किस्से आहेत. मुलगा वेल सेटल पाहिजे, त्याला घर पाहिजे, गाडी पाहिजे, अगदी पुण्यामध्ये घर हवं, फ्लॅट हवा, सरकारी नोकरी हवी, या सगळ्या गोष्टी आजच्या मुलींच्या माइंडसेट मध्ये कुठलीच त्यांची कन्सेप्ट डोक्यात नसताना त्यांनी मग सहज बाबा अशी आमची मुलगी. आणि त्यांचा उलट पहिला हा भाग होता की त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही या क्षेत्रात कंटिन्यू काम करणार असेल तर आम्ही मुलगी देऊ. अरे म्हणलं की बात आहे. असं हे उलट झालं. आणि मला तीही वेळोवेळी खूप साथ देत होती. म्हणजे असं कधी झालंच नाही की प्रयोगाला जायचंय जाऊ का ग, हो तुम्ही पहिले जा, तुमचं कधी माझ्या प्रयोगाच्या सगळ्या कॉस्ट्युमची बॅग ती तयार करून देते मला. हा म्हणजे तिला फक्त सांगितलं ना माझा हा रोल असाच आहे, म्हणजे माझे रोल तिला पाठ झाले जातात लिटरली. आणि माझा एकही असा प्रयोग नसेल की ज्याच्यामुळे ती आलीच नाही. प्रत्येक प्रयोगाला तिने हजेरी लावली आहे. एक प्रयोग 3 वेळा लागला असेल तर 3ही वेळेस आली. आणि एक सर्वात महत्वाचा पॉईंट सांगेल मी, म्हणजे हा पॉईंट कसा घेणारे तसे घेतील. मी कधीही तिच्या तिकिटाचे पैसे दिलेले नाहीत. जनरली लोक काय करतात, माझं नाटक आहे ना, माझी फॅमिली मेंबर तर मी पैसे त्याचे भरणार ना, मी तिच्या तिकिटाचा 1ही रुपया भरलेला नाही. ती स्वतःचे पैसे देते तिकिटाचे. ही म्हणजे मी घेताना मी का असं म्हणजे लॉजिक कळत नाही. मी भरले तू भरले एकच ना, आता शेवटी नवऱ्याची. तर तिने मला काय सांगितलं की तुमची जी कला आहे ना तिची एक किंमत म्हणून येते. कारण आम्ही पाहायला येतोय ना, तर मी तुम्हाला पाहताना माझा नवरा म्हणून नाही पाहत, एक कलाकार म्हणून पाहण्यासाठी येते ना, म्हणून ती तुमची पावती किंवा तुमचं ते काम आहे, गरजेचं आहे. मी तुम्हाला ते तिकीट पाहूनच तुम्हाला बघावं, तर तुमची किंमत वाढेल. जर मी तुमची किंमत केली तर बाकीचे लोक किंमत करतील. आणि हे कुठेतरी शॉकिंग होतं माझ्यासाठी. आणि मग अशी जर साथ देणारी मुलगी असेल तर या क्षेत्रात 10 काय पुढचे 20 वर्ष घालेल मी. नाही बरोबर आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचाच हात असतो हे म्हणतात, हे काही खोटं नाही. आणि प्रत्येक स्त्री ही आपल्या पुरुषाला पुढे जाण्यासाठी नेहमीच कार्यरत असते, हे आपल्याला सरांच्या कन्व्हर्सेशन मधून कळत आहे. तर सर आपण आजपर्यंत कोणकोणत्या भूमिका साकारल्यात, कोणकोणत्या नाटकांचं दिग्दर्शन केलंय आणि त्यामध्ये तुम्हाला आवडलेलं भावलेलं असं कोणतं पात्र आहे हे आम्हाला ऐकायला आवडेल.
पात्र खूप सारे केलेत. अगदीच मी जर टोटल जर काउंट केला तर मला आठवते की मी 37 पात्र केलेत आतापर्यंत टोटल, वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या वयाचे, अशा जर मी पाहायला गेलं तर. त्यातही अजून आवडीचं म्हणेल तर कसं होतं माहिती का, आपण म्हणतो ना पहिलं प्रेम ते पहिलं प्रेम, तसं काहीतरी ते गंमत आहे बरं का. मला बरेचसे म्हणजे कॉलेज लेवलला काम असताना की म्हणजे माझा पहिला रोल होता की तरुण किंवा यंग मुलगा जो मुलीसोबत लवर बॉय असं काहीतरी ते करून माझी प्रोफाईलच इथून जनरेट झाली होती. म्हणजे ते कॅरेक्टर असं होतं की मी काळा लुकडा आणि ती जाडी भटकी आणि एकदम गोरी, असं काहीतरी ती विरुद्ध भाषा असे 2 कॅरेक्टर होते. इथून ती सुरुवात झालेली. तर त्या क्षणी नावाचं माझं नाटक पहिलं लिखाण झालेलं. त्याच्यामध्ये रजनी नावाचं एक कॅरेक्टर मी लिहिलं होतं. आणि ते लाईक की त्या कॅरेक्टरचा जन्म असा आहे की तो रिक्षा चालवतो. तो रजनीकांतचा खूप मोठा फॅन आहे. तो दिसायला टाईपकास्ट तसाच आहे की असं मोठी, म्हणजे जर तुम्ही लुक पाहिलं, तुम्हाला कधी जर फोटोज वगैरे शेअर करता आलेच मला, तर पूर्ण डिट्टो एकदम ज्युनियर रजनीकांत दिसेल तुम्हाला. हा, इतकं काहीतरी ते त्यावेळेस ते तयार केलं होतं की तसेच कपडे घाला, तशी स्टाईल डेव्हलप करा. आणि ते माझं फेवरेट आहे खरं तर, कारण मी त्याचा जेव्हा साताऱ्याला प्रयोग केला होता ना, तर ज्यावेळेस जजेस प्रत्येक नाटकाबद्दल अभिप्राय वगैरे देतात किंवा लिहितात, तर त्यांच्या त्या पॉडकास्टमध्ये अजूनही ते नाव आहे माझ्याकडे की त्यांनी लिहिलेत की खूप सारे एकांकिका झाल्यात, आवडल्यात त्यांना, रजनीकांत म्हणून ते कॅरेक्टर खूप आवडलं माझं. त्यावेळेस त्यांनी प्राइज नाही दिलं किंवा त्यांच्यात 2 जज असले तर त्यांच्यात इंटरनल गोष्टी झाल्या. त्यांचं म्हणणं असं होतं की त्याचं मत आहे की रजनीकांत ओरिजिनल आहे, तर त्याच्याशिवाय जो कोणी करेल तो डुप्लिकेट आहे शेवटी. मग त्यांनी जरी प्रयत्न चांगला केला तरी त्याला आपण अभिनेता म्हणू शकत नाही, असं त्यांचं काहीतरी छोटंसं कॉन्व्हर्सेशन झालं. मला त्याच्याबद्दल हरकतच नाही, मला प्राइज मिळालं नाही मिळाले. इम्पॉर्टंट गोष्ट काय होती की त्या एवढ्या मोठ्या माणसाच्या पॉडकास्टमध्ये आपलं नाव जातंय आणि तो नमूद करतो की हे कॅरेक्टर खूप सुंदर होतं. सो मला तेव्हापासून ते भावलेलं. गंमत अशी की तुमच्यासोबतच आम्ही एक नाटक केलंय की अपनी तो जैसे तैसे म्हणून, त्यामध्येही ते कॅरेक्टरचं नाव रजनी आहे. ते कुठेतरी आहे की म्हणजे माझं जे पहिली वेब सिरीज आहे, म्हणजे लाईफ मध्ये कुठेतरी गोष्ट पीक असते. मी लाईफ मध्ये पहिली वेब सिरीज केली आहे, त्याच्यामध्ये क्रेझी थॉट्स प्रोडक्शन म्हणून आहे. तर त्याचा पहिला एपिसोड जर तुम्ही पाहता तर त्याच्यामध्येही धनुष सारखा दिसणारा लुक आहे माझा, रजनीकांतचा जावई त्याच्या टाइप मध्ये. हो, तर ते एक साऊथचा कुठेतरी टच आहे, तर कुठेतरी लुकआउट पाहता येईल तशानुसार. तर ते कंटिन्यू आम्ही रोल करत आहे. बरं. मग त्या रजनीकांतचा एखादा डायलॉग जर आमच्या प्रेक्षकांना तुम्हाला ऐकवता आला त्या रजनीकांत स्टाईल मध्ये, तर तो ऐकायला नक्की आवडेल. डायलॉग अचानक ये सुमन, ये मी काय म्हणतो, तू माझ्यासारखी दिसती का मी तुझ्यासारखा दिसतो? नाही म्हणजे लोक मला म्हणतात मी कृष्णासारखा दिसतो, पण लोक काय म्हणतात की कृष्ण तुझ्यासारखा दिसतो का मी तुझ्यासारखा दिसतो? आता ह्या डायलॉगला खरं तर काहीच अर्थ नव्हता. म्हणजे त्यांनी सांगण्यात असं म्हणजे मुद्दाम लिखाणात असं केलं गेलं होतं की असं काहीतरी कन्फ्युजन आणि एकदम पांचट डायलॉग बोलायचं. त्याच्यावरती म्हणते की याच कारणामुळे मी तुझ्यासोबत लग्न करत नाही. हा पंच काढण्यासाठी हे काहीतरी फालतूचा डायलॉग. नाही पण सुंदर आपली व्यक्तिरेखा असेल, आपला आवाज असेल, फार सुंदर पद्धतीने आपण साकारलेला आहे. मी आता शेवटाकडे येत असताना मी तुम्हाला विचारू इच्छितो की आमचे जे नवोदित कलाकार आहेत, ज्यांना आता अभिनेता व्हायचं आहे, दिग्दर्शक व्हायचं आहे, काही लेखक व्हायचे आहेत, तर ते सगळं सोडून या क्षेत्रामध्ये यायसाठी तयार आहेत, पण त्यांना इन्कम सोर्स काही मिळणार आहे नाही मिळणार आहे याच्याबद्दल काही भान नसतं, कसं करायचंय काय करायचं याच्याबद्दल काही भान नसतं. आता अनेक असे रील स्टार येत आहेत की एक छोटी रील केली की मी मोठा कलाकार झालो, म्हणजे अगदी सलमान झालो, शाहरुख झालो असं वाटतं प्रत्येकाला, पण तसं होत नाही. अभिनय हा शिकण्याची आहे, जोपासण्याची कला आहे आणि अभिनय क्षेत्र हे फार मोठं आहे. हे लोकांना अजून जाणवत नाहीये, मुलांना कळत नाहीये. तर त्या येणाऱ्या नवोदित कलाकारांना आपण काय मार्गदर्शन कराल? मी एवढंच म्हणेन की खरं तर ना हा समुद्र आहे. खरं तर आपण रील्स आणि एखादं दुसरे 4-5 नाटक केले म्हणजे आपण खूप मोठे काही गोष्ट मिळवल्या असं होत नाही. खरं तर म्हणजे जेवढं मी सरांकडून शिकलोय आमच्या, किंवा जे मी आत्ताही प्रयत्न करतो, म्हणजे मला असं वाटतं की मी अजूनही शिकतोय. म्हणजे मी परिपक्व नाहीये हे मला कन्फर्म आहे. म्हणजे अगदीच बोलताना अजूनही माझी बोबडी वळते, किंवा मी अजूनही स्टेजवर गेलो की मला थंडी वाजते, म्हणजे मलाही थरथर होतं. त्याची कारण आहेत की तुम्ही जेवढं शिकता तेवढं कमी आहे अभिनय क्षेत्रामध्ये. अभिनयाचं शिकण्याचा जे तुमचा जो प्रवास आहे ना, तो प्रवास तुमचा थांबणारच नाहीये. म्हणजे मी लिटरली शाहरुख खानचंच उदाहरण देईन तुम्हाला, कारण तो खूप नोन आर्टिस्ट आहे सगळ्यांसाठी. तो व्यक्ती पदोपदी प्रत्येक गोष्टीत शिकतच असतो. तो प्रत्येक आर्टिस्ट, त्याचा जर को आर्टिस्ट असेल किंवा तो फक्त ज्याला टिश्यू पेपर देणारा जरी व्यक्ती असेल ना, त्याच्याकडून तो काही ना काहीतरी टिपत असतो. मग ऑब्झर्वेशन हा एकमेव पर्याय खूप आहे अभिनेत्यांसाठी किंवा ऍक्टर लोकांसाठी. ऑब्झर्वेशन करा, वाचन खूप महत्वाचं आहे. आणि तुम्ही जे करताय ना ते पहिलं स्वतःहून करून पहा की बॉस की मी कसा दिसतो. स्वतःवरचं तुमचं ऑब्झर्वेशन खूप गरजेचं आहे. माहिती का काय होतं माहिती का, आपल्याला माहित नाही आपण कसा दिसतो. जनरली आपण आरसा पाहणं खूप गरजेचं आहे.
तो काळा आहे गोरा हा लय नंतरचा पार्ट आहे, खरं तर लांबचा आहे, पल्ला आहे हा. गंमत काय की मी कसे एक्सप्रेशन दिल्यानंतर मी कसा दिसतो ना हे पहिले तुम्हाला कळणं गरजेचं आहे, मग आपण समोरच्याला हसू. म्हणजे माझा एक कॉन्फिडन्स आहे, म्हणजे मला असं पर्सनली वाटतं आता, आणि ते सक्सेस झालेत म्हणून मी बोलू शकतो कदाचित. जे पंच मी काढलेत ना, आणि ते पंच कधी फेल नाही जात, कारण मला त्या पंचवर स्वतःवर विश्वास आहे. बॉस तो मी काढलाय, इथं लाफ्टर येणार म्हणजे येणार. मी बऱ्याचदा माझ्या कोवाटे सोबत असं झालं की मी तुला म्हटलं की अनिरुद्ध थांब, पुढचे 5 सेकंद होल्ड करायचे. का रे मॅडी, इथं लाफ्टर येणार आहे, काय संबंध? अरे हो लाफ्टर येणार आहे की नाही रे तू बघ. मी म्हणतो की अरे नाही होणार, तू कुठं काय याच्यात कोण हसते का. ऍक्च्युअल मध्ये असं घडलं, जिथं 5 सेकंद होते तिथं 10 सेकंद पब्लिक हसत होतं. अरे बा, ही गंमत आहे करत, आणि ही ऑन द स्पॉटला होते. नाटक म्हणजे खूप वेगळं प्रकरण माहिती का, म्हणजे त्याला अगदीच तुम्ही एका साचत नाही अडकू शकत. त्याचे खूप वेगवेगळे कप्पे आहेत, आणि तुम्ही जेवढं शिकता तेवढं कमीच आहे. नवीन रील्स वगैरे करून आता आपण एक चांगला ऍक्टर झालो, हा एक कसं झालं माहिती का, सोशल मीडियाचा एक ऍक्टिव्हिटी जनरेट झालेला आहे. आपण म्हणतो ना की काळानुसार बदललं पाहिजे, करायला हरकत नाहीये. मीही आता सुरुवात केली की मलाही वाटतं मी त्या क्षेत्रात काम करावं. मीही कॅमेरा वगैरे करतो, किंवा मी शॉर्ट फिल्म्स केल्यात, ऍड फिल्म केल्यात, फिल्म्स केल्यात. बट त्याच्यामध्ये अजूनही मला ती कुठेतरी ती उणीव भासतेच की मला वाटतं नाटकाशिवाय कोणीच नाही, म्हणजे बाप तो बाप होत आहे असा विषय काहीतरी येते की नाटक म्हणजे बेसच आहे तुमचा. तुम्हाला कुठल्याही क्षेत्रामध्ये, बरं एक गंमत सांगू तुम्हाला, अगदीच ह्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या रिअल लाईफ मध्ये सुद्धा ना नाटकाचा खूप मोठा तुम्हाला फायदा होतो. ओके, म्हणजे तुम्हाला माणसं कळतात नाटकामुळे. बरोबर, कारण हे समजतं ना की हा डायलॉग कुठल्या पद्धतीने घेतला गेलाय, किंवा कशासाठी घेतला गेलाय, कुठल्या अर्थाने सांगितला गेलाय. मग तुम्ही जर माझ्याशी दुजा भावने बोलताय हे मला तुमच्या टोननी कळतं. ओके, इतकं सुंदर काहीतरी ते डिटेलिंग्स आहेत. मी तेच म्हणतो, जर तुम्ही अभ्यास करायला गेलात ना तर तो खूप मोठा आहे. ते फक्त वरवरचं वेचलं तर तुम्हाला तेवढंच मिळणार आहे. तुम्ही जेवढे आत शिरणार ना तेवढे मुळे अजून त्याची आतमध्ये पेरली जाणार. तर त्याच्यामुळे खूप अभ्यास लागणार हे तर शुअर आहे. विदाऊट स्टडी तुम्ही म्हणजे नाटक क्षेत्रात टिकू शकत नाही हे तर शुअर शॉट आहे. अगदीच आता मी 10-12 वर्ष मी म्हणालो तुम्हाला की जे मी कंटिन्युटी करतोय, मी 6-7 वर्ष जे बॅकस्टेज केल्याचं एकमेव कारण तेच आहे. खूप शिकावं लागलंय मला, खूप खडतर प्रवास द्यावा लागलाय. ते कुठंतरी आता जनरेट झाले, कदाचित त्या एका गोष्टीमुळे तुम्ही आज मला इथं बोलू. बरोबर. नाही, रंगमंचावरचा आपला अभिनय पाहिलेला आहे, रंगमंचावर आपण अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं कार्यरत आहात. आता रंगमंचावर काम करत असताना तुम्ही नवीन क्षेत्रामध्ये जात आहात, की नवीन क्षेत्र म्हणजे तुम्हाला कॅमेरा आणि रील्स आपण काही बनवतायत असं मला कळलेलं आहे. तर त्या संदर्भात आणि तो अनुभव, रंगमंचावर काम करण्याचा अनुभव आणि कॅमेऱ्यासमोर काम करण्याचा अनुभव, यातला काही फरक तुम्हाला कळलाय किंवा त्यातला काही फरक तुम्हाला सांगू इच्छिता तुम्ही? हे दोन्ही थोडी माध्यमं वेगळी आहेत. म्हणजे जरी त्याच्यात काम करण्याची पद्धत बऱ्यापैकी जरी सिमिलर असली तरी ना थोडी माध्यमं वेगळी आहेत. जिथं नाटकात मला खूप लाऊडनेस करावा लागतो तो कॅमेरासमोर पहिलं कमी करावा लागतो. म्हणजे हा पहिलाच नियम आहे तिथं सुरुवातीला. जिथं मी अगदीच माझे जर 15-16 असे रोज असतात मागे, तिथपर्यंतच्या लोकांना माझा आवाज गेला पाहिजे तेवढं अखंड नाही बोलावं लागतं की हे देवता तुम्ही कुठे होतात असं कुठेतरी ते द्यावं लागतं. आणि इथं की देवता आपण कुठे होतात इतकं ते कुठेतरी एकदम बदलतं. गंमत काय होतं की याच्यामध्ये माध्यम जर कळायला लागली तर तुम्हाला, तर तुम्ही ते गोयड होता. आता आम्हालाही खूप अडचण आली की बाबा ज्यावेळेस आम्ही कॅमेरासमोर जात होतो ना, तर सर थोडं लाऊड होतं बरं का, सर जास्त हलताय बरं का. मग ते त्रास झाला. मग ते माध्यम शिकायचं होतं मला खरं तर, शिकण्यासाठी म्हणून मी एंटर झालो. कसं होतं, जसं मी मगाशीच म्हणालो की सोशल मीडिया आता खूप ऍक्टिव्ह आहे. लोकांना कलाकार खूप चांगले ना नोन नाही आहेत, खूप चांगलं काम करतात लोक, ते लोकांना माहित नाहीयेत. आता तुम्ही आता जर इंडस्ट्रीमध्ये जर पाहायला गेलात ना तर तुम्हाला कळून जाईल की जर तुमचे फॉलोअर जास्त असतील ना तर तुमचं सिलेक्शन लवकर होतं. हा एक अंडरलाईन करणारी गोष्ट. आणि हे बऱ्याच ठिकाणी आता पण हे दुर्दैव आहे की चांगले कलाकार जे आहेत ते या क्षेत्रामध्ये घडण्यासाठी आपल्याला अभिनय येणं गरजेचं आहे. फॉलोअर्स किती आहेत याच्यावर जर अभिनय ठरायला लागला तर हे दुर्दैव आहे आपल्या मराठी किंवा फिल्म इंडस्ट्रीचं असं मला वाटतं. एक्झॅक्टली. आणि त्याच्यामुळे गडबड होते ना. मग म्हणजे चांगले आर्टिस्ट लोक आहेत त्यांना करिअरमध्ये काहीच कामं मिळत नाही. आता आपण बऱ्याचशा कलाकारांची त्या अवस्था पाहतोय की त्यांना कामं नाही आहेत. का तर फक्त त्यांचे फॉलोअर्स नाहीत म्हणून. मग आम्ही म्हणतो की मग ओरिजिनल कलेचं काय झालं मग. हा एक कुठेतरी एक लागलेली गोष्ट आहेच म्हणा, पण हे बदलणार, हे जास्त काळ टिकणार नाही. हे तर शुअर शॉट आहे. आपण जसं एक उदाहरण द्यायचं म्हणाल तर जुनी गाणी अजूनही लक्षात राहतात. हो अगदी. कारण ते कुठेतरी एक आपुलकी, एक प्रेम, कारण त्या शब्दांमधलं जे वजन, जे प्रेम होतं ना एक वेगळं काहीतरी, ते नवीन गाण्यामध्ये तेवढं नाही. ते राहतात, ते उडत्या चालीचे आहेत, जे मनात खोलवर परिणाम करणाऱ्याचे नाही आहेत. तर असंच ते काहीतरी हे हाही काळ बदलेल. आता जे पहिलं 3 तासाची नाटकं होती ती 2 तासावर आली, 2 तासावर 1 तासावर एकांकिकावर आली. नंतर आता स्किट्स वगैरे निघाले. आता रील्स पॅटर्न मध्ये आले. रील्स पण पहिले 1.5 मिनिटाचे, मग 2 मिनिटाचे, असं कमी करत करत 10 सेकंदावर लिटरली आले. मग हाही माध्यम बदलेल. पण याच्यातही
नाटक थांबणार नाहीये. बरोबर. नाही, नाटक थांबलंच नाही पाहिजे, कारण जोपर्यंत नाटक आहे तोपर्यंत आपण जिवंत आहोत असं रंगमंचावरच्या कलाकारांना सगळ्याच वाटतं. खरं तर शोकांतिक आहे की परवाच मुंबईमध्ये एक आमचा हरहुन्नरी कलाकार जो आहे त्यानं सुसाईड केलं, कारण त्याला काम मिळत नव्हतं. अभिनय खूप सुंदर करत होता, पण अभिनय करत असताना त्याला असं जाणवलं की मला इथं काम मिळत नाही आहे. ज्यांचे फॉलोअर्स जास्त आहेत त्यांना काम मिळतं आहे, त्यांना अभिनय काहीही येत नाही, पण त्यांना काम मिळतं, पण माझ्यासारख्या कलाकाराला काम मिळत नाही. त्यामुळे त्यानं सुसाईड अटेम्प्ट केला आणि ही फार दुर्दैवाची गोष्ट आहे. तर प्रत्येकाने हे नोटीस करणं गरजेचं आहे की अभिनय क्षेत्रामध्ये येत असताना शिकणं गरजेचं आहे. त्या पद्धतीनं आपण अभिनय क्षेत्रामध्ये कंटिन्युटी करत असताना इन्कम सोर्स जो आहे तो आपला मिळवणं गरजेचं आहे, ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून अशी कुठल्या कलाकारावर वेळ येऊ नये. मी टॉक विथ अनिरुद्धच्या माध्यमातून आपल्या सर्व कलाकारांना हे सांगू इच्छितो की तुम्हाला जर कुठलं माध्यम मिळत नसेल तर तुम्ही माझ्याजवळ या. कुठलाही स्ट्रगलर ॲक्टर असेल त्यांचे आपण इंटरव्ह्यू घेऊ, त्यांचा पॉडकास्ट रिलीज करू आणि ज्या ज्या लोकांपर्यंत आपल्याला पोहोचता येईल त्या त्या लोकांपर्यंत आपण पोहोचूयात. पण असं कुठलं चुकीचं पाऊल कुठल्याही कलाकारानं उचलू नये असं मला मनापासून वाटतं. सर, मी तुम्हाला विचारू इच्छितो की तुम्हाला इथं येऊन आता कसं वाटतंय, म्हणजे तुम्हाला हा पॉडकास्ट जो आहे तो करून कसं वाटतंय आणि इथून पुढं आपलं नवीन जे कार्य होणार आहे त्यामध्ये तुम्ही काय काय करणार आहात हे सगळ्यांना ऐकायला आवडेल. अच्छा, म्हणजे खरंच मी परत म्हणेल की खरंच खूप धन्यवाद की म्हणजे पॉडकास्ट साठी तुम्ही बोलवलं मला. मी म्हणलं ना की मला अपेक्षितच नव्हतं की तुम्ही बोलवताल वगैरे, किंवा नसतंच जनरली, कारण खूप दिवसानंतर आपली भेट झाली आहे. काही वेगळी कामं मी करत होतो, काही वेगळी कामं तुम्ही करत होता. त्यातही तुम्ही लक्षात ठेवलं की अरे हा काहीतरी करतो, हा कंटेंट आहे, म्हणजे कुठेतरी तुम्ही पाहताय, फक्त आपलं बोलणं नाही एवढंच काहीतरी. तर खरंच थँक्यू सो मच. कारण काय झालं माहिती का, याच्यामुळे एक गोष्ट कळली की माणसांचं लक्ष आहे आपल्यावर, एवढं तरी म्हणजे आपण म्हणू शकतो खरं तर. आणि तुमचं चॅनलचं खूप धन्यवाद, कारण जरी ही गोष्ट 2 लोकांपर्यंत पोहोचली तरी ती खूप महत्वाची आहे. कारण जे माझं दुःख आहे ना ते प्रत्येकाचं असणारच आहे, कदाचित त्याच्यापेक्षा जास्तही असेल. मुद्दा काय झाला माहिती की लोकांचे दुःख खूप मोठे असतात, सांगत नाहीत लोक. आता जे मला त्रास झालाय ठीक आहे, आता मी त्यातनं मूव्ह ऑन झालोय ना, आता मी कुठे एक स्टेप बाय पुढे गेलोय, मूव्ह ऑन झालोय, चला जाऊयात पुढे आता म्हणून. पण बाकीच्यांचं झालं नसेल तर काय, तर ती खूप गोष्ट महत्वाची. तर ही तुमची गोष्ट त्यांच्यापर्यंत पोहोचणं पण खूप गरजेचं आहे. तर तुमच्या चॅनलचं खूप धन्यवाद. मित्रांनो, आपलं जसं की टॉक विथ अनिरुद्ध हे चॅनल नक्कीच तुम्ही लाईक करा, त्याला शेअर करा, आणि त्यात तुमचं जे काही मत असेल त्याच्यावर तुम्ही नक्कीच सांगा. आणि जमल्यास अजून तुमचे कोणी हरहुन्नरी कलाकार असतील तर त्यांचा जे काही संपर्क असेल तर अनिरुद्धपर्यंत पोहोचवा. आणि आठवणीने याला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद सर, तुम्ही इथं आलात. नवीन जे कलाकार आहेत त्या कलाकारांना मार्गदर्शन करण्यासाठी तुम्ही इथं आलात. असेच काही नवीन कलाकार आहेत जे कलाक्षेत्रामध्ये आपले पाय रोवू इच्छितात. अशा प्रत्येक कलाकारांना मी सांगेन की आपण कमेंट करून मला नक्की सांगा. मी त्या प्रत्येक कलाकाराला इथं बोलवून त्याचा पॉडकास्ट रिलीज करून आपण त्या माध्यमांपर्यंत पोहोचूयात. पण कुठलंही चुकीचं पाऊल माझ्या मित्रांनो तुम्ही उचलू नका, अशी माझी कळकळीची टॉक विथ अनिरुद्धच्या वतीने विनंती राहील. धन्यवाद सर, आपण इथं आलात. मलाही छान वाटलं आपल्याशी बोलून. आपण नंतर लवकरच भेटूयात.